आंबेगाव तालुक्यातील शिनोली येथे भीषण दुचाकी अपघात. 18 वर्षीय युवकाचा मृत्यू. आंबेगाव तालुक्यातील शिनोली येथे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात 18 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुपेश रमेश बगडे वय 18 असे मृत युवकाचे नाव असून तो मूळचा मुरबाड येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार हा आपल्या बहिणीची भेट घेऊन आज सकाळी परत जाताना शिनोली परिसरात त्याच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघात इतका गंभीर होता की त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह व अपघातग्रस्त दुचाकी शोधून काढण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी ताब्यात घेतला. रुपेश रमेश बगळे आहे ना, राहणार आहे ना मुरबाडचा. हो, थांब एक मिनिट, जरा एक मिनिट. जरा भेटण्यासाठी आहे ना चालत आला होता इथे शिनोली गावामध्ये. जैनला भेटून तो सकाळी आहे ना 9-9:30च्या सुमारास आहे ना निघाला होता मुरबाडला. तर येता येता आहे ना नाही होणारी गोष्ट अशी घडून गेली तिथे. हे आपल्या आदिवासी बांधव नदीला येतात ना टेकडी बिकडी बनायला, त्यांनी बघितलं आणि त्यांनी आम्हाला फोन केला का अशी अशी व्यक्ती, अशी अशी गाडी. रुपेश रमेश बगळे कुठं आले ते? इथं शिनोली मध्ये मुरबाडवरून आले होते मोठ्या बहिणीला भेटण्यासाठी आहे. आणि भेटून ते सकाळी आहे ना 9-9:30 वाजता दिवस निघाले होते, म्हणजे मुरबाडला. वय त्यांचं 17 ते 18 वर्ष काही सांगू शकत नाही, कारण मुरीमध्ये सापडली इथं मुरीपाशी. येताना सकाळी तो चांगला बोलला 8:30च्या दरम्यान, आणि 9-9:30ला तो निघाला होता. आणि आम्हाला फोन आला का आपण सांगितलं बाहेर काढलं, कारण तो घरातलाच होता. त्यावेळेस म्हणजे परिस्थिती काय होती? परिस्थिती अशी होती का तो पडला होता त्यावेळेसच तो पाण्यामध्ये कुठं 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 दिसले तुम्हाला? तो समोर पाण्यापेक्षा झाली, म्हणजे गाडी इथं पडली होती निम्म्या पाण्यात, आणि त्याची बॉडी त्या साईडला तरंगत होती. गाडी पाण्यात होती का? हा, पाण्यात होती आणि पालथा पडलेला. त्याच्यासोबत कोण होतं का अजून? कोणच नव्हतं, आणि कोणला इथं घटना झाली तेव्हा कोणला खबरच नव्हती. आज तिथं शक्यतो वाचवलं असतं. सर, मी येथे सागर पवार गोडीगाव पोलीस स्टेशन मध्ये भीमाशंकर जाणारा हा महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावर सिंदरी गावाच्या जवळपास एक वाहन अपघात झालेल्याची माहिती मिळाली होती, आणि तरुण या ठिकाणी असलेल्या पाठामध्ये तात्काळ ते पोलीस पथक या ठिकाणी आलं होतं, आणि ते व्यक्ती आणि गाडी बाहेर काढली. त्या व्यक्तीला पुन्हा त्यावेळी डॉक्टरांनी माहिती पोलीस बाबत अशी माहिती आहे की ते त्याच्या नातेवाईकाकडे आले होते, आणि त्यांचं मूळ गाव मुरबाड आहे. त्यामुळे ते शिनोलीकडून घोडेगावला निघाले होते. ती त्या ठिकाणी त्यांच्या ताब्याची गाडी आहे. त्यांचा तपास आणि पुढील चौकशी सुरू आहे.